श्रेया, अगं हे तू काय बोलत आहेस? ते माझे आई वडील आहेत आणि मी त्यांचा एकुलते एक मुलगा आहे. ते मला काही सांगू नकोस. मी सुद्धा तुझी एकुलती एक बायको आहे. आता तुला निर्णय घ्यावा लागेल. एकतर मला निवड आणि मुंबईला राहायला ये आणि तुझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाक, नाहीतर मला विसरून जा. श्रेया अक्षयची बायको असते. 15 दिवसांपूर्वीच त्या दोघांचं लग्न झालं होतं. ती मुंबईला लहानाची मोठी झाली होती. ती दिसायला खूप सुंदर होती. तिचं राहणीमान खूप स्टँडर्ड होतं. केसांचा कट, उंच सँडल्स, दर 2 दिवसाला ब्युटी पार्लर, जीन्स आणि टॉप अशी ती राहायची. एकुलती एक मुलगी म्हणून ती खूप लाडकी आणि हट्टी तर खूप. स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी, स्पष्टपणे बोलणारी. मग समोरच्याला काय वाटेल याचा ती विचार करत नाही. कॉलेजमध्ये असताना तिचं एका प्रोफेसरवरती प्रेम होतं. तोही तिच्यावर प्रेम करायचा, पण तो विवाहित होता. श्रेया तरीही त्याच्याशी लग्न करायला तयार होती, परंतु तो त्याच्या बायकोला सोडायला तयार नव्हता. ही मात्र हट्ट करून बसलेली लग्नाचा. त्याच्याशी लग्न करण्यासाठी हिने अन्न पाणीसुद्धा सोडलं होतं, पण तो ऐकत नाही म्हटल्यावर तिने एक दिवशी त्याला फोन करून सांगितलं, तुला काय वाटलं मी तुझ्यासाठी आयुष्यभर तशीच रडत बसेल का? बघ, मी पण एका महिन्याच्या आत लग्न करून दाखवते की नाही. आणि श्रेयाला बघण्यासाठी अक्षयचं स्थळ आलं. तो उंच होता, रंगाने थोडा सावळा होता, पण चेहरा रुबाबदार होता. त्याचं राहणीमान साधं होतं. तो एका बँकेत नोकरी करत होता. पहिल्यांदा तिने साडी घातली होती. खूप छान दिसत होती. अक्षयला ती खूप आवडली होती. तिला साडीची सवय नव्हती आणि चहा घेऊन येताना ती अडखळली आणि चहा अक्षयच्या अंगावर सांडला. ती सॉरी म्हणाली आणि तिथून निघून गेली. ती खूप परखड बोलणारी होती. नंतर ती अक्षयशी बोलताना सरळ त्याला म्हणाली, तुमचा ड्रेस सेन्स फार कॉमन आहे. तो जरा तुम्हाला चेंज करा. किती ढगळे कपडे घालता तुम्ही आणि केसाला तेल का लावता? जेल लावत जा ना. तुम्ही दिसायला स्मार्ट आहात, पण राहणीमान तुमचं थोडं स्टँडर्ड झालं पाहिजे. अक्षयला तिचा हा परकडपणा खूप आवडला आणि त्याने लग्नासाठी होकार दिला. श्रेयानेही लग्नाला होकार दिला, कारण तिला एका महिन्यात लग्न करून दाखवायचं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री अक्षय रूममध्ये आला. श्रेया त्याची वाट पाहत बसली असेल असं त्याला वाटलं, पण श्रेया बेडवर आडवी झाली होती. तिने तिचे सँडल बाजूला फेकले होते आणि नाईट गाऊन घालून झोपली होती. अक्षय तिच्या बाजूला जाऊन बसला. तिची पाठ त्याच्याकडे होती आणि ती गोरी पाठसुद्धा त्याला आकर्षित करत होती. त्याने तिला सरळ केले आणि तो तिच्या ओठांचा किस घेण्यासाठी तिच्याजवळ जाऊ लागला. इतक्यात तिला जाग आली आणि तिने त्याला दूर ढकलले. हे काय करत आहेस? तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? अगं श्रेया, आपलं लग्न झालेलं आहे आणि त्यात गैर काय आहे? माझी परवानगी न घेता मला हात लावला हेच गैर आहे. मुळात आधी तू माझं मन जिंक आणि मग मला हात लाव. अक्षय बिचारा काहीच बोलला नाही. त्याने समजून घेतले. म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी मर्जी. तुला हवा तितका वेळ घे, मी थांबायला तयार आहे. आता हो बाजूला, मला झोपू दे. आणि ती झोपी गेली. विचार करता करता सकाळ कधी झाली हेही त्याला समजले नाही. तोही तसाच झोपी गेला. सकाळ झाली तेव्हा अक्षयच्या आईने हाक मारली, अक्षय, सुनबाईला उठव. आज तिचा पहिला दिवस आहे. काहीतरी गोडाधोडाचं कर म्हणावं. अक्षयने तिला उठवलं तेव्हा ती म्हणाली, काय बोर करतोस रे तू? झोपू दे. इतक्या लवकर कोण उठतं का? उठ अगं, आई हाक मारत होती. तुला किचनमध्ये जायचं आहे. मी जाणार नाही असं म्हणून ती पुन्हा झोपी गेली. नंतर उशिरा उठली. बाथरूम पाहून किंचाळली, काय हे? किती छोटं आहे बाथरूम. इथे मी कशी आंघोळ करू? होईल सवय हळूहळू, अक्षय म्हणाला. मग ती आवरून जीन्स आणि टॉप घालून आली. तिच्या आईवडिलांना हे आवडलं नव्हतं, परंतु तरीही त्यांनी समजून घेतलं, कारण ती मुंबईची राहणारी होती. आता अक्षयने महाबळेश्वरला हनीमूनला जायचा प्लॅन केला होता, पण ती त्याला स्वित्झर्लंडला चल म्हणत होती. अक्षय म्हणाला, अगं श्रेया, मी साधा बँकेत काम करतो, मला ते परवडणार नाही. हो ना, नाहीच परवडणार तुला. तुझी ऐपत नाही तितकी. माझ्यासारख्या मुलीशी लग्न का केलंस तू? तुला जर माझे लाड झेपत नसतील, तू माझ्या मागण्या पूर्ण करत नसशील तर तुझा उपयोग काय? का केलंस माझ्याशी लग्न? आयुष्यभर काय मी तुझ्यासोबत मन मारून जगायचं का? मला थोडा वेळ दे, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करून दाखवीन. पण आता ते शक्य नाही.
अक्षय तिला समजावत होता आणि श्रेया मात्र त्याला बोलत होती. त्यांचं हे संभाषण ऐकून अक्षयच्या आईवडिलांना खूप वेदना होत होत्या. अक्षयसाठी मुलगी निवडण्यात आपण चूक तर केली नाही ना. अक्षय तिला पिक्चरला घेऊन जातो. तिची इच्छा नसते तरीही ती नाईलाजाने जाते आणि म्हणते, मल्टिप्लेक्समध्ये मी सिनेमा पाहणारी मुलगी आणि तू मला या फालतू थिएटरमध्ये घेऊन आलास. आत्ताच्या आत्ता मी घरी चालले अशी म्हणून ती परत गेली. या घरात मी आता इथून पुढे राहू शकत नाही. किती छोटे घर आहे हे. माझा इथे जीव गुदमरतो. कसे राहता तुम्ही लोक इथे, अशी श्रेया म्हणत असते. आता त्यांच्या लग्नाला 15 दिवस झालेले असतात आणि श्रेयाच्या आईवडिलांनी नव्या जोडप्याला मुंबईला बोलवलेलं असतं. तो व श्रेया मुंबईला आली म्हणून तिच्या मैत्रिणीने तिला तिच्या घरी बोलावलेलं होतं. तिथे गेल्यानंतर अक्षयचा अवतार पाहून तिला खूप लाज वाटत असते, कारण तिच्या मैत्रिणीचा नवरा खूप मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर असतो आणि त्याचं राहणीमान खूप स्टँडर्ड असतं. तो खूप हँडसम दिसत असतो आणि त्यापुढे अक्षय खूपच साधा वाटत होता. तिथून परत आल्यानंतर ती त्याला खूप ओरडते. ती तिचे सँडल काढून त्याच्या अंगावर फेकते आणि म्हणते, कसले कपडे घालून आला होतास तू. आता माझी मैत्रीण माझ्यावर किती हसत असेल आणि ती सगळ्यांना सांगेन की माझा नवरा किती मूर्ख आहे. तुला सदा कॉमन सेन्ससुद्धा नाही आणि केसाला तेल फासला आहेस. कसला वाईट दिसत आहेस. तुला अप टू डेट कपडे घालायला काय झालं होतं. तेव्हा अक्षय म्हणतो, मला तसले कपडे घालायची सवय नाही, पण मी नंतर प्रयत्न करेन. प्रयत्न माय फूट, असे म्हणून श्रेया त्याच्या तोंडावर दार लावते. कितीही हट्टी असली तरी तो तिच्यावर प्रेम करत होता, कारण आज न उद्या हळूहळू तिच्यामध्ये बदल होईल असं अक्षयला वाटायचं. अक्षय मग खाली जातो आणि त्याला गजरेवाली दिसते. तो तिच्याकडून गजरे घेतो. गजरे पाहून श्रेया खुश होईल, तिची नाराजी जाईल असं त्याला वाटलं, म्हणून तो तिला गजरे आणून देतो. ती त्याच्या हातातून गजरे जवळजवळ हिसकावून घेते, तोडते आणि त्याच्या अंगावर फेकते. ह्या 50 रुपयांच्या गजरे इतकी वाटले का तुला किंमत माझी. आणायचं असेल तर माझ्यासाठी एखादा डायमंड नेकलेस आण किंवा रिंग तरी आण. तो म्हणतो, श्रेया तुला माहीत आहे मला हे शक्य होणार नाही, पण हां, मी तुझ्यासाठी हळूहळू पैसे साठवून रिंगसुद्धा घेईल, पण मला थोडा वेळ दे. पुन्हा तेच, वेळ दे. तोपर्यंत काय मी म्हातारी होऊ का. माझी स्वप्न पूर्ण करणं तुला नाही जमणार. मग आता 2 दिवसांनी ते परत जाणार असतात. तेव्हा श्रेया म्हणते, मी अजिबात त्या घरात येणार नाही. मला ते आवडत नाही. तू इथे सेटल हो. काय. अगं तिकडे माझे आईवडील आहेत, माझी नोकरी आहे. ती 3rd क्लास नोकरी तू सोडून दे आणि इथे माझ्या बाबांबरोबर बिझनेस जॉईन कर आणि तुझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठव. तो तिला म्हणतो, तू काय बोलते आहेस हे तुला कळत आहे का. ते माझे आईवडील आहेत. मग बस आईवडिलांसोबत संसार करत. मी तिकडे येणार नाही. आणि मग अक्षयसुद्धा तिला तिथेच ठेवून रागात घरी येतो. श्रेयाची आई तिला समजवायला जाते, पण ती म्हणते, तू मध्ये बोलू नकोस, नाहीतर मी हे घरसुद्धा सोडून जाईन. मग तिची आई नाईलाजाने शांत बसते. घरी परत आल्यानंतर त्याला श्रेयाची खूप आठवण येत असते. बेडरूममधील त्या दोघांचा फोटो आणि तिच्या वस्तू पाहून तो झुरत असतो. तो कोणाशी बोलतही नाही आणि त्याचं मन कशातही लागत नाही. त्याची नेमकी या सगळ्यात काय चूक होती हेच त्याला समजत नव्हतं. श्रेयाबरोबर लग्न केलं ही का तिच्यावर प्रेम केलं ही. तो ऑफिसला जायचा आणि ऑफिसवरून आला की खोलीमध्ये स्वतःला बंद करून घ्यायचा. श्रेया इतक्या दिवसात एकही त्याला फोन करत नाही किंवा मेसेज करत नाही. का श्रेया अशी माझ्यासोबत वागत आहे. का तिने माझ्याशी मग लग्न केलं, माझ्यावर प्रेम नव्हतं तर, असे प्रश्न त्याला पडायचे. त्याचे असे हाल पाहून एक दिवस त्याची आई श्रेयाला फोन करते. हॅलो, कोण. अगं मी अक्षयची आई बोलते आहे. हा बोला. श्रेया तू असं का वागत आहेस ग. तुझ्याशिवाय अक्षय फार एकटा राहू लागला आहे. तू परत ये ना बाळा. तुम्हाला जर मी परत यावं असं वाटत असेल तर सरळ तुम्ही वृद्धाश्रमात जा आणि तुमच्या मुलाला इकडे पाठवून द्या. गुड बाय. असेच काही दिवस निघून गेले आणि एक दिवस त्याला तिचं पत्र आलं आणि तो आनंदाने उड्या मारू लागला. परंतु ते पत्र फोडताच त्याचा चेहरा पडला. त्यात तिने घटस्फोटाचे पेपर पाठवले होते. मग त्याने तिला फोन केला. श्रेया अगं तू डायरेक्ट घटस्फोट कशी काय घेऊ शकतेस. हो मग काय करू. तुझी वाट पाहत बसू का आयुष्यभर. मला तेवढा वेळ नाही. मी तुझ्यावर माझा किमती वेळ वाया घालवू शकत नाही.
तुला माझी किंमत नसेल तर मीही तुझ्यासोबत राहायला तयार नाही. सया कर आणि मला मोकळं कर. शेवटचं विचारते तुला, तू तुझ्या आईवडिलांना सोडायला तयार आहेस का? तो म्हणतो नाही. मग ठीक आहे, गुड बाय. त्याचे आईवडील म्हणतात, अक्षय बाळा तू जा तिच्याकडे. आम्ही तुझा संसार सुखाचा कर. आम्ही राहतो कसं तरी. वेडे आहात का तुम्ही आई बाबा? तिच्या इच्छा या न संपणाऱ्या आहेत. तिच्यासाठी मी तुम्हाला नाही सोडू शकत. अक्षयसुद्धा पेपरवरती सह्या करतो. आता असंच 1-1.5 वर्ष निघून जातं. श्रेया आईवडिलांच्या घरी स्टँडर्ड जीवन जगत असते. तिच्या भावाचं सुद्धा लग्न होतं. तिची वहिनी आईवडिलांशी खूप अदबीने वागायची, त्यांचा मान राखायची, तिच्या भावाशी प्रेमाने वागायची. हे पाहून श्रेयाला तिचा हेवा वाटायचा. मी कशी वागत होते अक्षय आणि त्याच्या आईवडिलांशी? आता ती हळूहळू तिच्या वहिनीसोबत स्वतःला करत होती. तिच्या आयुष्यात आता पैसा होता, स्टँडर्ड होतं, परंतु प्रेम नव्हतं. फक्त आईवडिलांचे प्रेम तेवढाच तिचा आधार होता. पण तेही दुर्दैवाने तिच्याकडून हिरावून घेतलं गेलं. तिचे आईवडील अचानक देवाघरी गेले आणि ती एकटी पडली. तिचं हक्काचं असं कोणीच उरलं नव्हतं आणि तिच्या हट्टी स्वभावामुळे तिचं कुठेच लग्नही जमत नव्हतं. तिचा भाऊ होता, पण तो त्याच्या संसारात मग्न होता. आणि एक दिवस ती तिच्या वहिनीला काहीतरी बोलली. ती बिचारी रडायला लागली. तेव्हा तिचा भाऊ म्हणाला, ताई, मान्य आहे की तुझासुद्धा या घरावर तितकाच हक्क आहे जितका माझा आहे. पण तुला तुझा संसार सांभाळता आला नाही. जिजू इतके चांगले असून सुद्धा. आणि तुझ्या स्वभावामुळे तुझे दुसरे लग्नही होत नाही. त्यामुळे प्लीज तू आमच्या संसारात ढवळाढवळ करू नकोस. स्टे अवे फ्रॉम अवर लाईफ. श्रेयाचा चेहरा खाडकन उतरला. आता ती पूर्ण एकटी झाली. बघता बघता 7 वर्षे उलटून गेली आणि एक दिवस श्रेयाला फोन चालता चालता फेसबुकवर अक्षयचा फोटो दिसला. हा तर अक्षय आहे, एकटाच दिसतोय. काय करू? त्याच्याशी बोलावं का? पण नको, तो मला विसरला असेल तर? लक्षात राहण्यासारखी मी कुठं वागले आहे त्याच्याशी? पण अजूनही तो मला विसरला नसेल तर? काय करू? आणि तिच्याही नकळत तिने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आता ती सतत फोन चेक करायची आणि त्याने रिक्वेस्ट स्वीकारली की नाही ते पाहायची. यातच 8 दिवस निघून गेले आणि नंतर एक दिवशी तिच्या मोबाईलवर मेसेज बीप वाजला आणि तिने तो उघडला. तशी ती आनंदाने चमकली. अक्षयने तिची रिक्वेस्ट स्वीकारली होती. त्याने मेसेज केला होता, हाय श्रेया, कशी आहेस? मी बरी आहे, तू कसा आहेस? छान आहे. अशा प्रकारे ते दोघं फॉर्मल बोलत होते. श्रेया आता मुद्दाम छान छान फोटो काढायची आणि फेसबुकवर टाकायची, जेणेकरून अजूनही ती किती सुंदर दिसते हे अक्षय बघेल. तो ते फोटो पाहायचा, लाईक करायचा. तिला वाटायचे की तो अजूनही मला मिस करतो आहे. आता ते दोघं वेळ मिळेल तसं रोजच बोलत होते. त्यांनी एकमेकांचे व्हॉट्सअप नंबरसुद्धा घेतले आणि एक दिवस तिने त्याला फोन केला. हॅलो अक्षय. हॅलो श्रेया, बोल. मला तुला भेटायचं आहे. हो, भेटूया ना. कधी भेटशील? आज संध्याकाळी भेटूया. मस्करी करतोस का? संध्याकाळी तू कसा मला भेटू शकशील? मुंबईला यायलाच तुला जवळजवळ 14 तास लागतात. अगं ते 6 वर्षापूर्वी. आता मी मुंबईला सेटल झालो आहे. श्रेया म्हणते, काय? कधी? झाली 2 वर्ष, अक्षय म्हणतो. आणि ती त्याला भेटण्यासाठी ॲड्रेस सेंड करते आणि संध्याकाळी भेटूया असं त्याचं ठरतं. म्हणजे अक्षय माझ्यासाठी मुंबईला सेटल झाला आहे असं तिला वाटतं. तो अजूनही माझ्यासाठी वेडा आहे, माझ्या प्रेमात आहे. तो मला विसरणे शक्यच नाही. माझ्यासारखी सुंदर बायको गमावण्याचा त्याला पश्चाताप होत असणार. मग ती 2 तास पार्लरमध्ये घालवते. आज तिला खूप सुंदर दिसायचं असतं, जेणेकरून अक्षय पुन्हा तिच्या सौंदर्यावर फिदा होईल. तिने पिवळ्या रंगाची साडी घातलेली होती. ठरलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिटे आधीच जाऊन त्याची वाट पाहत होती आणि मग एक काळ्या रंगाची कार येऊन उभा राहते. तिच्यातून अत्यंत रुबाबदार, उंच आणि देखणा पुरुष उतरतो. त्याने डोळ्याला गागल घातलेला असतो आणि तो ऐटीत चालत तिच्याकडे येत असतो. तो तिला म्हणतो, हाय श्रेया. अरे हाय अक्षय, तू आहेस का? अरे किती चेंज झाला आहेस तू. खूप सुंदर दिसतो आहेस. खूप हँडसम आहेस. ओ थँक्यू. तू पण खूपच सुंदर दिसत आहेस, अगदी पहिल्यासारखी. त्याचे शब्द ऐकून ती आता लाजली. पण तो मात्र फॉर्मल बोलत होता. त्याने तिची विचारपूस केली. आई बाबा कसे आहेत? ते एका अपघातात वारले. आई बाबा वारले हे कळल्यावर त्याला वाईट वाटले. आणि तुझा भाऊ कसा काय? त्याचं काय चाललं आहे? त्याचं लग्न झालं आणि त्याला एक गोड मुलगा आहे. अरे वा, छान, असे तो म्हणतो. मग बोलता बोलता ती त्याच्या हातावर हात ठेवते आणि तिच्या स्पर्शाने तो चमकतो आणि झटकन हात मागे घेतो.
ती म्हणते, तू सांग ना, तू मुंबईमध्ये कसा आलास? तुझ्याशी घटस्फोट झाल्यावर मी खूप एकटा पडलो. मला तुझी सतत आठवण यायची. आपले लग्नाचे फोटो पाहत मी तासनतास रडायचो. माझे आई बाबा मला दुसरं लग्न कर म्हणत होते, पण मी मात्र तयार नव्हतो, कारण माझं फक्त तुझ्यावर प्रेम होतं. मग आमच्या बँकेमध्ये नवीन स्टाफची भरती केली आणि त्यामध्ये अश्विनी नावाची मुलगी माझ्या हाताखाली काम करत होती. मी तिला सिनियर होतो, त्यामुळे मला तिला काम शिकवावं लागायचं. माझी हुशारी पाहून ती मला म्हणाली की सर, तुम्ही वरच्या पोस्टसाठी का नाही ट्राय करत? मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच त्यासाठी कॅपेबल आहात. मी तिला नाही म्हणालो, कारण मी दुःखात होतो, तुझ्या आठवणीत होतो. पण तिला माझ्यावर खूप विश्वास होता आणि तिने माझ्यातील आत्मविश्वास जागवला आणि चक्क मी पास झालो. जसा जसा मी पास होत होतो तसा तसा तिचा विश्वास जिंकत होता आणि आज मी बँकेच्या CEO पदी पोहोचलो आहे आणि मला मुंबईत शिफ्ट होऊ लागलं. श्रेया, मला तुझं खरं तर आभार मानायचं आहे. तुझ्यामुळे केवळ आज मी इथे पोहोचलो आहे. श्रेया आता थोडीशी मान ताठ करते. तिला खरंच वाटत असतं की तिने त्याला मुंबईत यायला भाग पाडले. अजूनही मी त्याला आवडते आणि माझ्यासाठीच तो इथे आहे. मग ती त्याला म्हणते, अक्षय, तू माझ्याशी लग्न करू शकशील का? तसा तो हसतो आणि म्हणतो, अगं, 7 वर्षापूर्वी तर तू स्वतःहून माझ्याकडून घटस्फोट मागितला होतास आणि आता तूच म्हणते आहेस की तुला परत माझ्याशी लग्न करायचं आहे. अरे, तेव्हा तू कसा वागायचा, पण आज बघ ना, तू किती हँडसम दिसत आहेस. अच्छा, म्हणून का? म्हणजे मी पुन्हा तसाच वागायला लागलो की तू पुन्हा मला सोडून जाशील, बरोबर ना? तिला आता काय बोलावं ते समजत नसतं, पण ती म्हणते, मला खरंच माफ कर रे. मी खरंच अल्लड होते, पण आता मला पुन्हा तुझी बायको व्हायचं आहे. खरंच तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस. आणि आठव ना, तू माझ्यावर किती प्रेम करत होतास. म्हणून तर तू माझे इतके नखरे सहन करत होता. तसंच प्रेम तू आजही माझ्यावर करतो आहेस ना? अक्षय गप्प राहतो. ती तिच्या सोयीने त्याच्या गप्प बसण्याचा अर्थ काढते. मनात म्हणते, त्याला हो म्हणण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या इतकी सुंदर बायको त्याला थोडीच मिळणार आहे. आपण पुन्हा करूया का लग्न? आता मी तू म्हणशील तशी वागेल. जशी हवी तशी बायको बनवून दाखवेन. आज माझ्याकडे खूप पैसा आहे, संपत्ती आहे, पण प्रेम करणारा माणूस नाही. मी खूप एकटी आहे अक्षय, मला तुझी गरज आहे. आणि ती त्याचा हात हातात घेऊ लागते. अक्षयला खूप अवघडल्यासारखं होतं. तो स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण तिने तो घट्ट पकडलेला असतो. इतक्यात गाडीतून उंच, सावळी पण सुंदर मुलगी उतरते. ती त्यांच्या टेबलकडे येते आणि म्हणते, हाय श्रेया. अक्षय म्हणतो, श्रेया, ही माझी बायको अश्विनी. तसा श्रेयाचा चेहरा खरकन उतरतो. हिला तुझ्याशी भेटायचं होतं म्हणून मी इथे आलो. तसा मला अजिबात भेटण्यासाठी वेळ नसतो. अश्विनी म्हणते, खरं तर मला तुझे आभार मानायचे होते आणि खरंच तू खूप सुंदर आहेस. म्हणून मीच अक्षयला म्हटलं की तिला तू भेट. तू अक्षयला सोडलं म्हणून त्याच्यासारखा समजूतदार नवरा मला मिळाला. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी त्याच्यासोबत खूप सुखी आहे. एका स्त्रीला आणखीन काय हवं असतं? आणि अक्षय, आपला इथला टाईम संपला. अक्षय म्हणतो, चला निघूया, मला पुढच्या मीटिंगला जायचं आहे. श्रेया म्हणते, मला अजून थोडा वेळ थांबायचं आहे. आणि मग ते दोघे निघून जातात. अक्षय अश्विनीसाठी गाडीचा दरवाजा उघडतो आणि त्याच्याकडे पाहून हसत ती गाडीत बसते आणि अक्षय गाडी चालवू लागतो. श्रेया त्या दोघांकडे टक लावून पाहत असते.